पंढरीचा महिमा देता आणिक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे। आहे ती सकळ तिथे काळ देती फळ, तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ। रामकृष्ण हरी, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी 24 तास। सद्गुरू जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होतीये। या वर्षीचा हा 340वा पालखी सोहळा आहे। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास देहूतून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आज पहाटे 4:30 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांची सुरुवात झालेली आहे। पहाटे 4:30 वाजता शिळा मंदिर येथे अभिषेक झाला आणि त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अभिषेक आणि काकड आरती करून सुरुवात करण्यात आली। स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसंच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। चैत्राली, रामकृष्ण हरी, आज देहूमध्ये सर्वत्रच आनंदाचं वातावरण आहे, कारण आज देहूमधून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। आज सर्वत्रच आनंदमय असं वातावरण पाहायला मिळतंय। रामकृष्ण हरी, खरं तर आज देहू नगरीमध्ये सकाळपासूनच वैष्णवांचा मेळा आपल्याला पाहायला मिळतोय। पहाटेपासूनच या सर्वच वारकऱ्यांनी देहू नगरी अक्षरशः विठू माऊलीच्या गजरामध्ये दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर देहू नगरीमध्ये सर्वच प्रस्थान सोहळ्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांचा देखील मोठा तगडा बंदोबस्त या देहू नगरीमध्ये पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर संपूर्ण मंदिराला सजावट जी आहे ती देखील अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तर एका ठिकाणी जे आहेत आज पहाटेपासूनच वारकऱ्यांनी जे आहेत ते इंद्रायणी नदी काठी स्नान करून त्यानंतर पुन्हा एकदा त्या दर्शनवारीमध्ये उभं राहून त्यांनी विठू माऊलीचं त्याचप्रमाणे जगद्गुरु संत तुकोबांचं दर्शन घेण्यासाठी जे आहेत त्या रांगा लावल्याचं एकच चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आणि रांगेत उभे असताना देखील या वारकऱ्यांच्या मुखी मात्र आपल्याला विठू नामाचा गजरच पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते। सतत पडणारा पाऊस आणि वरुण राजाने लावलेली जी हजेरी आहे त्यामुळे वारकऱ्यांमध्ये जे आहे ते आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। वारकरी प्रथम मुख्य मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांचा आनंद जो आहे तो द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळतंय। महिला देखील या ठिकाणी फुगड्यांचा आनंद घेताना पाहायला मिळतात, तर वारकरी जे आहेत ते देखील विठू नामाचा गजर करत, टाळ मृदुंगाचा गजर करत या मुख्य मंदिरामध्ये येतानाचं चित्र या देहूच्या मुख्य मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर इंद्रायणी नदीकाठी मोठा वैष्णवांचा मेळा दरवर्षीच आपल्याला पाहायला मिळत असतो। मात्र वरुण राजाने जी आहे ती मागील 2 ते 3 दिवसापासून मुसळधार हजेरी लावल्यामुळे इंद्रायणी तीर जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहतोय। त्यामुळे याच इंद्रायणी तीरी जे आहेत ते वारकऱ्यांना काहीसा मज्जाव करण्यात आलेला आहे। काही अंतरापर्यंतच या वारकऱ्यांना इंद्रायणी नदी काठी जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। हा संपूर्ण कार्यक्रम करत असतानाच आपण जर पाहिलं गेलं तर अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा प्रस्थान सोहळा जो आहे तो आज पार पडणार आहे। काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते या देहूमध्ये तुकोबांच्या दर्शनासाठी त्याचप्रमाणे विठू माऊलीच्या दर्शनासाठी येणार आहेत। तर दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजेरी लावणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आजचा हा प्रस्थान सोहळा जो आहे तो आपण याची देही याची डोळा जो आहे तो अनुभवणार आहोत। काही वेळातच या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या या मुख्य मंदिरामध्ये येण्यास सुरुवात होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जो आहे तो प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल आणि विठू माऊलीचा गजर करत तुकोबांच्या पादुका तुकोबांचा
प्रस्थान सोहळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. तुकोबा पंढरीकडे आपला जो आहे ते प्रस्थान ठेवणार आहेत. दुपारी 2 वाजता खरं तर या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे. प्राची, नक्कीच चैत्राली, वैष्णवांचा मेळा या ठिकाणी आपण भरलेला पाहतोय. आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे सर्वच वारकरी आज देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी, वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी, लागला लळा विठ्ठल भेटीचा. या माझ्या माग दर्शनात तुझ्या होऊन या दंग, हाती घेऊनी टाळ मृदुंग, ओढ तुझी खास भेटण्याची आस. वारकऱ्यांच्या सोबतीला झी 24 तास. संदीप पाठक सोबत बघा आनंदवारी सकाळी 6:30 वाजता आणि संध्याकाळी सुद्धा 6:30 वाजता फक्त आपल्या झी 24 तासवर. जय हरी माऊली. तर झी 24 तासच्या या आनंदवारीमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा आणि या सोहळ्याचे साक्षीदार व्हा.